फार महत्वाचा क्लास होता. कोण कोण राहिले इथल्या गॅप्स? त्यांनी काय ठरवलंय का आज निषेध बाहेर मसाला वगैरे गेले? एक गेले. नाईस. हे 7 स्वर या बेसिकली फ्रिक्वेन्सीज आहेत. इट स्टार्ट्स फ्रॉम 240 आणि 40-40 ची ॲडिशन होते. वरचा 6 आहे, वरच्या पट्टीतला परत बेस आहे. 6 जर लावता आला, त्याला आयुष्य जातं लोकांचं असं म्हणतात, पण 6 जर लागला तुमचा बेस तयार झाला आणि बेस तयार करण्यातच आयुष्य जातं. असं म्हणतात की पूर्वी 8व्या वर्षी गुरुकुलला पाठवायचे. काय 18 विद्या का किती का आणि 64 विद्या ना, आणि कला आणि 18 विद्या का कितीतरी विद्या, असं ते शिकून यायची पोरं. 12 वर्ष गुरुकडे असायचे. 12 years के गुरु के पास जाते थे और 12 साल में न जाने इतने से कितनी बातें वो लेके आते थे. अभी क्यों नहीं सीखते? संगीत विशारद होना है तो कम से कम 7 साल लगते हैं, वो भी खाली डिग्री मिलती है. स्वर ज्ञान होता है इसकी गारंटी नहीं है. ही पासेस द एग्जाम, दैट्स ऑल. दैट डजंट मीन दैट ही हैज बिकम स्वर ज्ञानी. ऐसा ये खेल है. सिर्फ संगीत के क्षेत्र में और अध्यात्म में गुरु नाम की कंसेप्ट है. बाकी कई गुरु नहीं. टीचर्स है, प्राचार्य है, आचार्य है, प्राध्यापक है, अध्यापक है, लेकिन ये 2 फील्ड ऐसे, संगीत और स्पिरिचुअलिटी, इसमें गुरु है. गुरु के बिना पॉसिबल नहीं. लेकिन जरूरी नहीं कि गुरु कोई बाहर का ही हो. गुरु अंदर ही बैठा है. उससे दूर जा रहे हैं इसलिए बाहर गुरु ढूंढ रहे हैं. वो मराठी में कहते ना, अंतरीच तुझ्या आनंदाची गंगा, देवळात दंगा कशासाठी? सब है अंदर, पूरा हूं, आई एम कंप्लीट पैकेज. वो इनकम्प्लीट बनाता ही नहीं है, लेकिन उसमें एक वायरस डाल देता है कि उसे कभी पता ना चले कि वो कंप्लीट है. तो GSS इज एंटी वायरस प्रोग्राम. पता चले कि वो कंप्लीट है. ही इज गॉड. दूसरे किसी गॉड की जरूरत नहीं. आपके अंदर सब है. पता नहीं है तो बाहर ढूंढोगे ही, क्या करोगे? क्योंकि चाहिए कंप्लीटनेस. दूसरी बात, 0 और पूर्ण, शून्य आणि पूर्ण 2 नहीं है, एक ही है. यहां से देखो तो 0 लगेगा, यहां से देखो पूर्ण लगेगा, या उल्टा. सो 0 हमेशा कंप्लीट ही होता है और पूर्ण भी 0 ही होता है. जिसे पूर्ण समझ रहे हैं ना, वो भी 0 ही है. ये ऐसा कुछ उल्टा खेल है. ऊर्ध्वमूल अधशाखम, भगवान कृष्ण कहते हैं, वो ऐसा है. ऊर्ध्वमूल, सगळा मुळांचा गठ्ठा इथे आहे. अधशाखम, खाली सगळ्या शाखा पसरलेत, नर्वस सिस्टीम. संसार रूपी वृक्ष उलटा आहे. म्हणजे काय? तर इथे ब्रेन आहे आणि त्याला सगळे अशी खाली आलेत. हे याचं वर्णन आहे असं सांगतात.
या ये इस पद यात्रा में आपको पता चले बगैर आपके साथ बहुत कुछ हुआ है, जिस सभी बातें को आपको पता नहीं, कुछ बातें आपके समय फ्रेश लग रहा है, हल्का लग रहा है, मजा आया, ये बहुत सुपरफिशियल खेल है। अंदर बहुत कुछ घटित हुआ है जो आपको पता ही नहीं, बिकॉज यू वेयर नेचर, आप नेचर बन गए थे, आपको पता नहीं चल रहा। आपका ये एक्सपिरियन्स जरूर होगा कि आप चल रहे हैं लेकिन आप नाही चल रहे हैं. तुम्ही चालत होतात पण तुम्ही चालत नव्हता, म्हणजे चालणारा कोणीच नव्हता आणि चालण्याची क्रिया तर घडत होती. सो इट वॉज वॉकिंग विदाउट वॉकिंग. तुम्ही पाहत होतात पण तुम्ही पाहत नव्हतात, बघणं घडत होतं. सो इट वॉज सीइंग विदाउट सीइंग. सो इट वॉज हॅपनिंग. ऐकत होतात पण ऐकत नव्हतात. एनर्जी जात नव्हती ऐकण्यावरती, समजण्यावरती, पाहण्यावरती. ऑन द कॉन्ट्री एनर्जी वाढत होती. फिजिकल थकवा येत असेल पण तुम्ही थकत नव्हता. शरीर आहे, हार्डवेअर आहे, थकू शकतं. सॉफ्टवेअर अधिक छान होत चाललं होतं विदाउट यू नोईंग. प्रचंड प्राणशक्ती आणि ह्यूज अमाऊंट ऑफ ओझोन तुमच्यामध्ये घुसलाय, तुम्हाला पत्ताच नाही. असं झाडांनी आपल्याला खूप काही दिलंय. आणि सर्वात जास्ती आपल्याला कृतज्ञता, ग्रैटिट्यूड किसके बारे में चाहिए बताता हूं मैं. सबसे ज्यादा ये पदयात्रा. सोचो, खरंय. ये नहीं होता तो आपकी क्या हालत होती. दिसायला निर्जीव आहे, वाटतंय निर्जीव, पण त्यांनीच सर्वात जास्ती मदत केली. पर्टिक्युलरली उतरताना. हे नसतं तर सोपं नव्हतं. किती वेळा घसरला असतात, पडला. लोड डिवाइड होत होता सारखा. गांधीजी दांडी यात्रा काढायची बघ, त्यांच्या हातात काठी असायची. पूर्वी सगळ्या खेडेगावातल्या लोक बाहेर जाताना काठी घेऊनच जायचे. पण आता नाही, आता स्टिक नावाचं आहे, आणि ती शेल्फीची स्टिक. आता ही पळसाची वापरली सागाच्या ऐवजी तर आणखीन फायदे आहेत त्याचे. मग काय होतं, लाज वाटते ना, लाज वाटते. आता मॉलमध्ये जायचं तर काठी टेकत जाऊ का मी मॉल, लाज वाटते. ही लाज आपली घात करते, आपली वाट लगा देते. लज्जा नॉट रिक्वायर्ड. मला जसं हवंय तसं मी जगणार. आणि कसं हवंय हे कळणे की अक्कल मला आहे. मला नसेल तर दुसऱ्याकडनं घ्यायची माझी तयारी. दिस इज ओपननेस. नसेल काय सगळ्यांना असते असं नाही. ऍक्च्युली ना मी बाकीच्या येण्याची वाट बघतोय. पण आपली हरदासाची कथा चालू पाहिजे काहीतरी. तुम्हाला कशात तरी गुंतवलेलं पाहिजे मन, नाही तर मग कंटाळी चांबई माझ्याकडे बघूनच द्याल. आवरा हिंदी तो सारखा हिंदी हिंदी हिंदीची नाही भाई. आपण भाई कोणाला म्हणतो, ज्याला आपण घाबरतो त्याला भाई म्हणतो. विचार करा, हिंदू मुस्लिम भाई भाई का घाबरतो म्हणून. कसला भाई कोण बघा तुम्ही, हिंदीची नाही भाई भाई. दुसरं आपल्याला एक सवय आहे, बाहेरची लोक तलवारी घेऊन आली तर आम्ही बारीक सुरी घेऊन लढायला जाणार. दुसरे लोक बंदुका घेऊन आले तर त्या दिवशी आम्ही तलवार घेऊन जाणार. कोण युद्ध हरेल. दुसरे लोक घोडे घेऊन आले तर आम्ही हत्ती घेऊन जाणार. अहो हत्ती मिरवणुकीत ठीक आहे, युद्धाला नाही. युद्धाला घोडा पाहिजे, चपळ जनावर पाहिजे. हायर टेक्नॉलॉजी आपल्याला समजतच नव्हती बरीच वर्ष. सगळी युद्ध भारत हारत होता सारखा. कशासाठी, समोरचं जे अस्त्र आणायचं त्याच्या 100 वर्ष मागचं अस्त्र आमच्याकडे. पण एक शस्त्र आपल्याकडे असं आहे की जे कोणाकडे नाही, ते म्हणजे मेडिटेशन. मोनोपोली आहे आपली योगावरती. मोनोपोली आहे या देशात. प्रत्येक जण जन्मता योगी आहे अशी आहे अवस्था. DNA मध्ये आहे आपल्या हे सगळं. हे कोणाकडे नाही. आणि ह्याआधी गौतम बुद्धांनी जग जिंकलं. केवढा प्रचार आणि प्रसार झाला. सगळे सम्राट बेगिंग बाउल घेऊन फिरायला लागले. सगळे सम्राट. काय झालं म्हणजे बघा, आता तुम्हाला GSS म्हणून काहीतरी एक ऐकायला येते, SSY म्हणून काहीतरी प्रभाव पडतो की नाही शिकवणीचा, तसं त्यांचा प्रभाव पडला प्रचंड. आणि लोक भान विसरले. बुद्धाचं सत्य माझं सत्य समजायला लागले. मग बुद्धांसारखा ड्रेस घातला, महावीरांसारखे नागडे फिरलो की मला आत्मसाक्षात्कार होईल असं त्यांना वाटायला लागलं.
त्यांची ती अवस्था होती म्हणून ते तसे राहत होते, पण तसं राहिल्याने ती अवस्था येत नसते. मग एनलायटनमेंटसाठी सिद्धी ही काही कंडिशन नाही. तुम्हाला सिद्धी प्राप्त झाली म्हणजे तुम्ही साक्षात्कारी झालात अजिबात नाही, काही संबंधच नाही त्याचा. साक्षात्कारी माणसाला सिद्धी येऊ शकते. सिद्धी आहेत म्हणजे तो साक्षात्कारी असे नाही, तो ट्रॅपमध्ये आहे ऍक्च्युली. त्याला फार ते महत्व वाटतंय, अस्तित्वावर सत्ता चालायला लागली त्याची, चालता बिलता यायला लागलं, उठता यायला लागलं. पण पुढे सोशल प्रॉब्लेम काय झाला, गौतम बुद्धांचा मोठा प्रभाव पडलाय आणि मला त्यांच्या शिकवणीबद्दल जाम आदर आहे, म्हणून मी ही उगाच बडबडतोय सगळे येईपर्यंत. सगळेच जण जर भिक्षा मागत फिरले तर यांना भिक्षा घालायला कोणी उरेल का हो? मग कर्म कोणी करायचं? मग हा सगळा लोड आला गृहस्थाश्रमावरती. हजारो लाखो लोक भिक्षा, महावीर तिकडे काम करत सुटला, इकडे गौतम बुद्ध करत सुटला. हे दोघं मिळून सगळ्यांना हातात. आणि या देशाचं काय? दारिद्र्य येईल नाही तर काय नाही. एंटरप्रेन्युअरशिप कुठे गेली? इंडस्ट्रियस नेचर कुठे गेलं? उत्पादकता कुठे गेली? 12 बलुतेदार रिकामी व्हायची वेळ आली. गृहस्थाश्रम, रॉंग अंडरस्टँडिंग ऑफ हिज टीचिंग्स. मग आता SSY केला नाही, मग आता नाही एकदम साधं असं राहायचं नुसतं बसून. रॉंग अंडरस्टँडिंग. एक क्लास आहे SSY क्लासमध्ये, व्हाय कम आउट त्या क्लासचं नाव आहे. त्याच्यात मेसेज वेगळा आहे. हिडन मेसेज शेवटच्या 3 वाक्यांमध्ये आहे गुरुजींचा फक्त, की तुम्ही किती मोठे साधक झालात, तुम्ही हिमालयात जाऊन इतके तास ध्यान आहे, याला काही अर्थ नाही. तुम्ही या सगळ्याचा समाजाकरता काय वापर करताय, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. मग ते सगळ्या सिद्धांना ते सांगतायत की तुम्ही हिमालयात बसू नका. स्वार्थी माणसं एकटे साधना करतात. तुम्हाला जे मिळालंय ते आता वाटा, संपलं वाटलं की परत जा, पुन्हा जाणार, परत घेऊन या. सो कम आउट ऑफ मेडिटेशन अँड डू समथिंग फॉर द वर्ल्ड. दिस इज द मेसेज. मग मी जर फक्त ध्यानधारणाच करत राहिलो तर जमेल का? नाही. मला रोजच्या जीवनात जायचं आहे, मला त्या सगळ्या संघर्षाला सामोरं जायचं आहे, सगळ्या प्रॉब्लेमना फेस करायचं आहे. त्यासाठी मला इनर स्ट्रेंथची गरज आहे, इनर स्टॅबिलिटी हवी. तिच्यासाठी यायचं, स्ट्रॉंग व्हायचं आणि जायचं लढायला. भ्याडपणा नाही करायचा, संन्यास नाही घ्यायचा. ही ऋषी संस्कृती गुरुजी शिकवतात, संन्यास कल्चर नाही. इट इज नॉट टेकिंग बेगिंग बाउल इन हँड्स अँड बिकमिंग पॅरासाइट ऑन द सोसायटी. दॅट इज बिकमिंग पॅरासाइट. अमरवेल बनता तुम्ही भिक्षा मागून. तुम्ही निर्माण करा ना. वाय डोंट यू क्रिएट? असे ती फिलॉसॉफीचे जनमानसावर आणि फायनली देशावर कसे परिणाम झाले. आता हे धाडसाने बोलायचं की नाही बोलायचं, ज्याचा त्याचा चॉईस. हे असं मत आहे माझं. मला असं वाटतं, असं म्हणायचं तरी धाडस कमीत कमी. चुकीचं पण असेल नाही, पण तुम्हाला तुमचं मत असलं पाहिजे की नाही, राईट ऑर रॉंग, इट इज युअर ट्रूथ. मला असं वाटतं की आपला रोज कोणाला तरी उपयोग झाला पाहिजे असं मला आवडतं. आणि ह्याचे माझे गुरु शेंबेकर, आमचे अलिबागचे टीचर, ते रोज देवाजवळ एकच प्रार्थना करतात, माझा आज ना मॅक्झिमम उपयोग होऊ दे कोणासाठी. आणि मला इथे कृष्ण आठवतो. कृष्णाने इतकं लाईफ एन्जॉय केलं कारण सतत कोणाच्या तरी उपयोगी पडत जगले. आणि आय डू व्हॉट इज निडेड. जे आवश्यक आहे ते मी करतो. हा चार्ट म्हणजे कृष्ण. चिल्ड्रन SSY मध्ये हा चार्ट आहे. आय डू व्हॉट इज निडेड, जो जरुरी आहे वो मैं करता हूं. बघा आता तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला काय कॉन्ट्रीब्यूट करता येईल, हाऊ यू कॅन कॉन्ट्रीब्यूट टू दॅट प्लेस, टू दॅट फॅमिली. बघा ना, काय सांगायची गरज आहे का? बरं तुम्ही जाऊन दुसऱ्याच्या इथला कचरा काढला तर कचरा काढल्याबद्दल तुम्हाला रागवेल कोणी? परमिशन घ्यायला लागते? नाही ना. आता जेवण लावलंय तिथे सर्विंगलाच कोणी नाही, जाऊन सर्व करायला लागतं. तुम्हाला कोणी जाब विचारणार आहे? सेवा करणाऱ्याला कोणी जाब नाही विचारत, उलट त्याच्यावर प्रेमच पाऊस पडतो त्याच्यावर. भांडी पडलेत किचनमध्ये, हे झाल्या आउटर गोष्टी. बट दॅट मोर इम्पॉर्टंट इज घराघरांमध्ये आता प्रॉब्लेम आहे. देहानी लोक एकत्र राहत आहेत, मनाने राहता येतच असं नाही. तिथला कचरा नकोय का काढायला? मला असं वाटतं माणसांची शेती करण्याची आता जास्ती गरज आहे. घराघरात नांगरणी हवी, पेरणी हवी, तण काढणं हवं आहे, कचरा काढणं हवा आहे, कृत्रिम खतं नाही जाणार याची काळजी घ्यायला हवी. आपल्या घरात आहेत, आपल्या आजी आजोबांकडे आहेत, मोठ्यांकडे आहेत. ही शेती गरजेची आहे. मग त्यांना समज येईल आणि समज आल्यानंतर श्रीमंती येते. समज नसली की श्रीमंती येत नाही. समज आहे ना, बाकी काही नाही. तो समझ ज़्यादा जरूरी है. ऐसे आप भी सोचो, इट्स इवोल्यूशन चल रहा है.
थिंकिंग प्रोसेस है ये कोई अल्टीमेट ट्रूथ नहीं है, ये ट्रूथ की एक अंडरस्टैंडिंग है। महर्षि महेश योगी जो थे ना, उनके साथ गुरुजी थे। ॲट द एज ऑफ 21व्या वर्षी गुरुजी महेश योगींचे सीईओ होते, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. ही वॉज 20 यंगेस्ट बॉय इन द होल आश्रम. ग्रुप. ही वॉज सीईओ ऑफ महर्षी महेश. ट्रान्सडेंटल मेडिटेशन अख्खं जग हलवलं त्या माणसाने, असं मोठा. 21व्या वर्षी सीईओ होण्याला ऑर्डिनरी नाही तो माणूस असतो, ऑर्डिनरी नाही असतो, कुछ तो था ना. मग त्यांना लक्षात आलं की TM ट्रान्सडेंटल मेडिटेशन सगळ्यांना नाही शक्य. गुरुजी म्हणाले, त्यांनी ह्या विश्वेश्वरयांबरोबर तपश्चर्या केली. त्यांनी काहीतरी नवीन हाती लागलं त्यांना, ज्याला आता आपण SSY मध्ये ब्रह्मोपदेश म्हणतो, इनिशिएशन म्हणतो, लय समाधीची सुरुवात म्हणतो, वगैरे वगैरे, त्याला नावं काही असो. गुरुजी म्हणाले असं असं आहे जे कोणालाही जमेल, प्रत्येक जण त्या अवस्थेत जाईल. मग आता गुरुजींची सेवा करण्याची पद्धत वेगळी आहे. ते काही वह्या वाटप करत नाहीत, फोटो काढत नाहीत, बरोबर आहे. ते काही अन्नदान करत नाहीत, ते काहीतरी वेगळ्या सूक्ष्म दान आहे. ते म्हणजे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जगामध्ये वेगळ्या स्वरूपाचं आहे. पण आपण रिकग्नाइज करतो, टँजिबल गोष्टी करताना दिसतात ना, तरच तुम्ही सोशल वर्कर आहात. अशी खूप हिडन कामं आहेत आपल्याकडे, जी सूक्ष्म स्वरूप आहेत, जे दिसणार नाहीत. ही साधी आपण पदयात्रा करून आलो, अनेकांना अनेक गोष्टी त्यांच्या नकळत मिळाल्या. हे सूक्ष्म काम आहे, दिसायला काही नाही दिसत आहे. काय केलं आम्हाला नुसतं डोंगरावर झालं. जर अक्कल नसेल तर त्याला एवढंच कळेल. त्याला अक्कल लागते, हे सगळं काय चाललंय, काय चाललंय, कशा गप्पा चाललेत, कुठले विषय चालले, इथे कोण स्वतः करता विचार करतंय, कोणी नाही. सगळा ग्रुप काय करत होता, एकमेकांची काळजी घेत होता, दुसऱ्यांना सपोर्ट करत होता. कसं चाललं होतं बघा. हेच घरी करायचं, हेच घरी, सिंपल. काल कोणतरी माझ्याबरोबर होतं रात्री, प्रवीण मला वाटतं. तर मला म्हणे तुम्हाला हे कसं काय हो, म्हणजे काल आम्ही 20 किलोमीटर चाललो, खंडाळ्यापर्यंत. आम्हाला गाडीला उशीर झाला ट्रॅफिक जाममुळे, कुठपर्यंत आलो. मला गुरुजी तुमचं वय किती, म्हटलं आता 59 चालू झालं. म्हटलं वाटत नाही हो. म्हटलं वाटायचं आहे काय त्याच्यात. त्याचं कारण आहे, आत्ता एवढा चाललो म्हणजे काय हृदय बंद पडणार नाही असं. ते कुठल्याही क्षणी बंद पडतं, त्याचा काही संबंध नाही. पण जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत मेरी मर्जी, दुसरी किसी की नाही. घरी आत्ता बोलणी खाऊन आलोय मी घरी. 20 किलोमीटर चाललात, तुम्हाला समजत नाही का तुमचं काय आता काय. चूकच झाली माझी. आपण लगेच कन्फेस, माऊली तुझं खरं, कारण त्याचा जीव आहे आणि तिच्याकरता मी सर्वस्व आहे तिचं, सर्वस्व. मग ती माझी ही काळजी घेणार, मला रागवणार, बोलणार. तिथे काउंटर करायचं नसतं, कारण तिथे प्रेमाचा धागा आहे, तिथे गणित नसतं, तिथे शरण जायचं. मी आता काळजी घे, तुम्ही आता रेस्ट घ्या पाहिजे. आता इथून गेल्यावर पण आम्ही झोपलो नाही. आम्ही किती 1:30 वगैरे काहीतरी वाजला, 1:30ला गेलो. मीटिंग कधी संपली? 1:30 वाजता. 1:30 वाजता संपली. तिथं गेल्यावर पण अमर आणि मी बसलो होतो. आणि मला हळूहळू कळलं, अरे हा भाचा माझ्यापासून दूर गेला होता, या पदयात्रेने जरा जवळ आला. मेरा भांजा मुझे मिल गया. अमर अमर तो येडा. तर ते मग काय म्हणाले, मग तुमची ना आपण साठी शांत वेगळ्या प्रकारे साजरी करू. काय म्हटलं, काठीच काढीन जर साठी शांत बिंद घालते, मला अशांतच राहायचंय. काय साठी शांत करून करायचे, मला फीलच येत नाही ना. 59 लागले मला, फील मी करू काय त्याला. तुम्हाला वाटतं का माझी साठी शांत करून मला शांत करून टाकावा, अशांतच ठेवा. हे लक्षात. लाईफ इज सो सिम्पल, सो वंडरफुल, सो धमाल. ह्याच्यापासून उगाच वय झालंय, नात. आता मला नात पण आहे, मग आता मी काय म्हातारा होऊ का. नात आहे तर ती झाली बायोलॉजिकली, होतात ना. मुलींनी लवकर लग्न केलं, तिला बाळ झालं, मी काय करू त्याला. म्हणून मी म्हातारा होऊ, तिला बाळ झालंय म्हणून तिचं बाळ तिचं, मी का म्हातारा होऊ. तुम्हाला लक्षात आहे काय, ये सोच है, सोच आपको जिंदा रखती है. आपको कोई नहीं हरा सकता. कुठला तो पहलवानाचा पिक्चर, खुद से हार जाओ तो ही हारोगे. सुल्तान, सुल्तान कर दे चढ़ाई,
सुलतान कर दे चढाई असं ते आहे त्याच्यात बघितलं आहे. मग कुठला का गड असते ना कर दे चढाई, एका वेळेला किती पावलं चालायचे? एकच. एक पाऊल मला येत आहे चालतं, म्हणजे मी म्हातारा नाही झाले. नंतर दुसरं टाकणार आहे म्हणजे कधीच नाही म्हातारा होणार आहे. सिंपल ना. वे वार्धक्य आलं, आता वय झालं नाही. आता यादी दीक्षित काकांकडे बघा, आयला हे कासव थांबतच नाही. थांबतच नाही, गाणी बिणी म्हणतायत एक माझ्या मार्गावर. बरं त्यांनी मला काय सांगितलं की पूल आल्यावर थांबणार आहे. आता पूल येतोय कुठं? मी म्हटलं आला नव्हते, मला दम लागायची वेळ आली. पण कासव शर्यत जिंकतं. त्यांच्याकडे पाहून असं वाटतं नाहीच म्हातारं व्हायचं आपण. ते तारुण्य जे पाहिलंय ना त्यांच्यातलं वैचारिक तारुण्य खूप आहे त्यांच्याकडे. आणि जग पाहिलंय, जग पाहिलंय, हा प्रसंग अनुभवलेत. आणि तो माणूस जर पदयात्रा येतो आणि तरुण मुलं दमतात चालताना, नाही का काळजी वाटणार? चुकीचं अन्न चाललंय की नाही, व्यायामाचा अभाव आहे की नाही, नो एक्सरसाइज, नो प्रॉपर फूड. म्हणजे आपल्याला काम करायला किती स्कोप आहे, तो कितीही स्कोप आहे खरंच ऑन मेनी फ्रंट्स. कोणी चांगलं अन्न बनवा, कोणी चांगली इको फ्रेंडली घरं बनवा, निसर्गाचा नाश कमी होईल असं काहीतरी करा. कोणी घराघरांमधली मनं जपा, कोणाला ज्ञान द्या, बुद्धी द्या, कोणाला संस्कार द्या. केवढं काम आहे. मग वेळ कोणाला इथे रिकामं बसायला? जांभई येईल का कधी आयुष्यात? कंटाळा वाटेल का जीवनाचा? एक क्षण नाही आपल्याकडे असा की ज्या क्षणी कंटाळा येईल. मी आता तिथे तेच बडबडून आलो. 2 मे 99 माझा क्लास संपला, रिट्रीटून मी घरी येत होतो. तेव्हापासून आज सकाळपर्यंत मला कंटाळाच नाही आलेला. कशाला कंटाळायचं? काय वाईट दिसतंय? इतकी गरज आहे मला, इतका स्कोप आहे. काही नाही, ही केळीची झाडी नीट वाढवली ना तरी माझं जीवन सार्थकी लागेल. मागे केळी आहे, जरा पाणी घाला, घरात बायका ठेवायच्या कामाला, आणि मग पोट सुटले म्हणून चालायला जायचं. बिंडोकपणा म्हणतात त्याला, बाकी काही. घरची सगळी कामं करायची. मी सुट्टीच्या दिवशी काही करत नाही. तिला सांगतो आज एक गणित गदय आलेला आहे, तुला पाहिजे ती कामं सांग. नको तुम्हाला त्रास होईल. म्हटलं तो करून घ्यायचा आहे म्हणूनच काम सांग. घर में काम बोलो मुझे कुछ मजा आता है करने. मुझे आजू बाजू के लोग बोलते आप कचरा डालने को जा रहे. एक दिन मैं सुबह नीचे आया था, 2 दिन का कचरा डाला नहीं था. गाड़ी आती है हमारे यहाँ, तो मैं नीचे, मोबाइल साथ में था, तो अनु सेठी का फोन आया. तुम्ही आता काय करताय गुरुजी? म्हटलं कचऱ्याच्या गाडीच्या मागे धावतोय, गाडी पुढे गेले, मला कचरा टाकू दे पहिली. तिला असं झालं की हा माणूस बरं काय बनियन आणि हाफ पॅन्ट तसंच धावत सुटलं. तिथे वकील साहेब तुम्ही मग काय गुन्हा केला का वकील झालो तो? कचरा नाही टाकायचा. सो बिकमिंग ऑर्डिनरी पर्सन इज लाईफ, बिकमिंग इम्पॉर्टंट पर्सन इज डेथ. करेक्ट. माय अंडरस्टँड. आपल्याला महत्वाचं व्हायचंच नाही. माझा एक पाकिस्तान में क्लाइंट था मेरा, पाकिस्तानी था उससे, जीवन पुरस्नान, सिंधी आदमी. 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी 40चा असेल आणि तो 82 वर्षाचा होता त्यावेळेला, वारला होता. तो मला म्हणाला बेटा होते तो भले मेले वकील हो, लेकिन हो तो छोटे. नाही नाही बडा वकील हो. त्याला काय बोलायला जाते बडा वकील, आपलंच बोलायला नाही. लोक काय म्हणणार नाही, आपणच म्हणायचं 4-5 वेळा मी मोठा वकील आहे, बरं जबरदस्त आहे. मग आपल्याला वाटायला लागतं आपण खरंच काहीतरी आहोत. भ्रम. बनो अमीर लेकिन रहो गरीब जैसे. 20 वर्षापूर्वी सांगितलं श्रीमंत हो पण राहणीमान तुझं गरीबासारखंच ठेव. हे मला असं वाटलं की फक्त हे बाहेर गोष्टींबद्दल आहे की नाही, हे बुद्धीबद्दल पण आहे, हे मनाबद्दल पण आहे. ठेवा मनाने, पण ऑर्डिनरी सारखंच मन ठेवा. उगाच बुद्धी प्रचंड हुशार व्हा, पण जगताना जगा सामान्य बुद्धीच्या माणसाचा. बघा असा विचार करून. म्हणजे हे फक्त श्रीमंती दाखवायची की नाही हा नसतो मुद्दा, तर सर्वत्रच लीन राहा, मागे राहा, थोडं लोकांना पुढे जाऊ दे. मग अशी जीवाभावाची भेटतात आणि प्रत्येक बॅचमध्ये वाढतात. हे ऐश्वर्य, हे ऐश्वर्य. आणि हे प्रत्येकाला उपलब्ध आहे, प्रत्येकाला. मग मला फसवत नाहीत का? हो फसवतात. माझा लॉस होतो का? होतो काही वेळा लॉस. आमचे गुरु पुण्यातले अक्षयजी, अहो किती वेळा, पण तो पण सुधरत नाही, मी पण सुधरत नाही. त्यांनी प्रतिज्ञा केली याला धडा शिकवी, मी ठरवलंय शिकवूनच दाखव. शिकणारच नाही, मी हट्टीन तो पण हट्टी. एक माणूस आहे माझा मित्र आहे, काहीतरी घडतं आणि त्याच्या नादी लागलं की मोठा आर्थिक फटका बसतो. पण त्याची परिस्थिती आता अशी आहे
की मी नाही त्याच्यासारखा. मी विचार करतो की अरे नाही, तो संकटात आहे ना, ठीक आहे, मग आता त्याचा प्रॉब्लेम आहे ना, मग थोडंसं मला लूट तू, असं जरा इकडे थोडं लूट, थोडं ह्या साईडनी पण लूट, या खिशातले माझे पैसे काढून घे, कारण आत्ता त्याची गरज आहे, आत्ता गरज आहे. आमच्या ऑफिसमध्ये एक माणूस होता, तो माणूस गपचूप काही की पैशाची गमती करायला लागला. मला माहिती होतं. मला विद्यामा त्याबरोबर माझ्याबरोबर वकिली करायची. विद्या म्हणाला, सर जरा त्यांचं बघता का एकदा अकाउंट्स चेक करता. म्हटलं विद्यामा मला माहिती आहे, पण हेच त्याचं आकर्षण आहे. इथे आपल्याला थोडं कुरतडायला मिळत आहे. तो राहील ना माझ्या जीवनात, त्यामुळे राहील की नाही. ये समझ में नहीं आया इसको हिंदी कोई मुझे थोड़ा थोड़ा लूट रहा है और मुझे कोई वार्निंग दे रहा है कि आप जरा देखो, हाँ ये. मैं बोला वही तो अट्रैक्शन का पॉइंट है मेरे साथ रहने के लिए. तो मेरी जिंदगी में तो रहेगा ना. खाऊ दे ना जरा त्याला. हे जरा वेगळं आहे, पण हे जगणं आहे असं मला वाटतं. दिस इज लाईफ. हां, प्रवीण बारीला मी काय सांगत होतो, तर बेनिफिट ऑफ डाऊट द्यायचा असतो, घ्यायचा नसतो. क्रेडिट दुसऱ्याला द्यायचं असतं, घ्यायचं नसतं. करायचं सगळं आपण आणि हार दुसऱ्याच्या गळ्यात घालून मोकळं व्हायचं. आपण फ्री, कारण तो फुगा कधी फुगेल नाही तर त्याचा काय भरोसा नाही. फुगा फुगतो. आणि SSY टीचर त्या मानेनं आत्ताच सांगणार, तुम्हाला धोका आहे, यांना नाही धोका. तुम्ही जर ते नमस्कार तुम्हाला होत आहेत असं समजलात, तर तुमचे 11:59 नाही 12 वाजतील पुरे. तो ज्ञानाला नमस्कार आहे, त्या गुरुला नमस्कार आहे, आपल्याला नाही. अशी आपली पाईपलाईन स्वच्छ ठेवायची. मग कृष्ण कोणाला उचलतो? जो बांबू पोकळ आहे त्याला वाचतो. मग छान म्युझिक. भरीव बांबू उचलतो का कृष्ण? मग त्यांनी मला जर उचलायला हवं असेल तर माझं काम काय, स्वतःला पोकळ ठेवायचं. ते उचलेल, वाजवेल, बासेल. आणि आपली कोणी वाजवली ना की बरं असतं. हे येणार आहेत की नाही, किती गाव गप्पा होणार आहे, त्याचंच रेकॉर्डिंग जोरात आहे. हे असल्या गोष्टींचं रेकॉर्डिंग जोर, हे रेकॉर्डिंग चाललंय बरं का. अतिशय महत्त्वाचं आध्यात्मिक प्रवचन चाललंय. अरे मग अमर आणि कोण हिंगणे काका, अनिल हिंगणे, अमरीश आला. चला ओके, विल स्टॉप, विल स्टॉप अँड विल स्टार्ट. पहिलं काय करूया,